हॅलो. हॅलो. BCA CET संदर्भात CET सेलकडून एक 28/6/2024 साली रोजी एक पत्र निघालं. याच्यामध्ये BBA, BCA, BMS, BBM याच्यासाठी अतिरिक्त CET ही होणार आहे. तर याचे जे ऑनलाईन फॉर्म भरायचे तर ती ऑनलाईन फॉर्म भरायची 29/6/2024 ते 3/7/2024 पर्यंत ऑनलाईन फॉर्म हे www.mahacet.org ह्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत. त्या संकेतस्थळावरती व्हिजिट करून आपण आपला ऑनलाईन फॉर्म काय करू शकता की भरू शकताय. ह्यानंतर 29/6/2024 ते 3/7/2024 या वेळेतच हे फॉर्म भरणं अपेक्षित आहे, जेणेकरून हे जे कॅन्डिडेट ह्या वेळेत फॉर्म भरतील त्याच कॅन्डिडेटला ही CET देता येईल. त्यानंतर ते याच्यासाठी तुम्ही कुठलाही हे करू शकणार नाही, ॲप्लिकेबल राहू शकणार नाही. तर तुम्हाला ॲप्लिकेबल राहण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा CETचा फॉर्म भरून CET देणं सगळ्यात बंधनकारक आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा CETचा फॉर्म भरून झाल्यानंतर जो महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर येतो, कॅन्डिडेट समोर येतो, तो म्हणजे महत्त्वाचा जो आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो सिलेबस. CETच्या सिलेबस काय, आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न की ही CET कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना देता येत्या. तर सगळ्यात सांगायचं झालं तर BBA आणि BCAची CET ही 12वी मधील कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याला देता येते. आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, MCVC असेल आणि अदर कुठलेही 12वी मधील इक्विलेंट जे असतील, जे 12वी पास असेल महाराष्ट्र स्टेट बोर्डकडून किंवा CBSE बोर्डकडून असेल किंवा अदर स्टेटकडून, तर ते इलिजिबल असेल जो कॅन्डिडेट, तो कॅन्डिडेट काय करू शकतो की हा CETचा फॉर्म भरू शकतो. BCA BBA CETचा फॉर्म भरू शकतो आणि CET क्वालिफाईड होऊन त्याचा पुढील पदवीचा अभ्यासक्रम करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं ह्या परीक्षेचा सिलेबस काय, तर सिलेबस सांगायचं झालं तर इथं ह्याच्यात दिलेलं आहे. महाCETच्या संकेतस्थळावरून हा सिलेबस काढलेला आहे. 2024च्या CET संदर्भात हा सिलेबस आहे. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स ह्याच्या आणि बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, इवन बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंट, या सगळ्यांचा सिलेबस कॉमनच त्यांनी दिलेला आहे. एकूण सांगायचं झालं तर 100 क्वेश्चन्स ह्याच्यामध्ये असतील आणि ह्याचं डिस्ट्रीब्युशन देखील केलेलं आहे. म्हणजे इंग्लिशचे क्वेश्चन्स, इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन 40 आहेत, रिझनिंग, व्हर्बल, अरिथमेटिकल त्याचे 30 आहेत, GK जनरल नॉलेज अँड अवेअरनेस त्याचे 15 आहेत आणि कम्प्युटर बेसिक याचे 15 आहेत. असे एकूण 100 क्वेश्चन्स आहेत. 100 गुणांसाठी असतील. इच क्वेश्चन्स 1 मार्क्स, म्हणजे एक क्वेश्चन हा 1 मार्काचा असेल. पहिल्या याच्यामध्ये जर का इंग्लिशमध्ये बघितले तर 40 क्वेश्चन्स आहेत. 40 क्वेश्चनसाठी 1 मार्क, म्हणजे एका क्वेश्चनसाठी 1 मार्क, म्हणजे 40 गुण झाले इथं. याच्यामध्ये इंग्लिशमध्ये आता काय असेल तर त्याच्यामध्ये रीडिंग, ग्रामर असेल, तुमचे पॅसेज, लँग्वेज स्किल, सेंटेन्सेस काहीच असतील, अशा टाईपचे क्वेश्चन्स असतील जे तुम्ही आत्तापर्यंत स्टडी केलेले आहेत. अशा ह्याच्यातले इंग्लिश लँग्वेजमधले असेच सगळे तुमचे क्वेश्चन्स असतील. ते क्वेश्चन्स तुम्ही रीड करून त्याच्यावरती आन्सर द्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह बेस असं कोणतंही नसणार आहे. मल्टिपल चॉईस बेस ह्याच्यावरती असणार आहे. त्याचबरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचं रिझनिंग अँड व्हर्बल अरिथमेटिकलमध्ये लॉजिकल लेवलचे क्वेश्चन्स यामध्ये असतील, जेणेकरून थोडासा विचार करून तुम्ही आन्सर देणं गरजेचं आहे. हे क्वेश्चन्स आहेत ते 30 क्वेश्चन्स असतील. त्या ठिकाणी एक क्वेश्चन हा 1 मार्काचा, ह्या पद्धतीनं 30 क्वेश्चन्सचे 30 गुण होतात. सगळ्यात महत्त्वाचा जो तिसरा कंटेंट आहे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, ह्याच्यामध्ये
सांगायचं झालं तर तुम्हाला जनरल नॉलेजमध्ये